सून जगात नाहीये या बाईची. कोण असं कसंच वागू शकतो? जीव जात असेल तर ऍक्टर, नवरा तर फरार आहे. तुम्ही जॉब करा किंवा दिवसभर घरातली कामं करत बसा. बाकीचं सगळं शिक्षण घेतलेलं बाजूला सोडा. फक्त घरातल्यांसाठी घरात राहा आणि घरातली कामं करा. मलाही काहीही फरक पडणार नाही. तुम्ही कुठल्याही केसमध्ये असा, कुठल्याच केसमध्ये तुमचं कौतुक होणार नाही. जॉब करणारीला काय, मग आजकालच्या सगळ्याच मुली तर जॉब करतात. पण तिने घराकडे पण लक्ष दिलं पाहिजे, घरातलं पण सगळं बघितलं पाहिजे आणि घरात राहणारीला, घरातलं सगळं पाहणारीला म्हणणार की काय तेव्हा एवढं, मग तिला फक्त घरात तर राहायचंय, कुठं बाहेर जाऊन जॉब करायचा, कुठं कमवून आणतीये. आहे आपला समाज आणि समाजातील लोक. सून जगात नाहीये या बाईची आणि तरी पण तिला तिच्या सुनेची तक्रारच करायची या जगासमोर. कोणी कितीही वाईट असलं, एखादी सासू किंवा एखादी बाई, एखादा माणूस म्हणून कोण असं कसंच वागू शकतं? इतकं वाईट कोणी कसं वागू शकतं? विशेष काय यात, जर लग्नाच्या अवघ्या 5-6 महिन्यानंतरच एखाद्या मुलीचा जीव जात असेल तर अशा लोकांकडून अपेक्षा तरी काय वेगळी करणार? सो बेसिकली रिसेंटली जी खूप वाईट गोष्ट घडली त्या गोष्टीबद्दल मी बोलतीये. विशा शर्मा, चांगली शिकलेली, गुड लुकिंग मुलगी, MBA ग्रॅज्युएट, फॉर्मर मिस पुणे, ऍक्टर, नंतर पुन्हा मॉडेल, एवढं सगळं असून पण तिच्या वाट्याला काय आलं? सो घरच्यांच्या सहमतीने तिचं एकदम वेल एज्युकेटेड फॅमिलीमध्ये लग्न झालं. नवरा लॉयर, सासू रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज. कशी लोक असतात यार. तिचा नवरा तर फरार आहे, पण तिची सासू ती जिवंत नाहीये, ती या जगात नाहीये, तरी पण तिला सोडत नाहीये, तिच्याविषयी वाईटच बोलत चाललीये. तिची सासू म्हणतीये की मला वाटलं होतं ती संस्कारी असेल, पण ती संस्कारी नव्हती. का माहितीये? कारण ती घरातली कामं नव्हती करत. जे झाडांना पाणी घालणं, देवाला दिवा न लावणं, स्वयंपाक न बनवणं किंवा ताट जे जेवढं ताट आहे ते धुणं नाही किंवा उचलून न ठेवणं, हे सगळं ती करत नव्हती, म्हणून ती संस्कारी नव्हती. आणि हे सगळं ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रॉपर मीडिया समोर बोलते. कारण सोपं जातं ना. कारण ती मुलगी तर तिची बाजू मांडायला, तिच्या बाजूने तिचं मत द्यायला या जगात नाहीये. मग काय आपण काही पण उठून सुटून काही पण बोला. ती घरातल्या या बारीक सारीक गोष्टींपासून ती ड्रग्ज घेत असेल, ती नशा करत असेल, म्हणून तिच्या बेडरूम मध्ये ती वासाची मेणबत्ती लावायची का, तर त्याचा स्मेल बाहेर येऊ नये म्हणून. ते गंभीर आरोप त्या बाईने तिच्यावर केले. म्हणजे यार काही झालं तर तुमच्या फॅमिलीचा एक हिस्सा होती ती, तुमची सून होती ती, ती गेलीये आणि तुम्ही तिचं दुःख तर तुम्हाला नाहीच आहे, पण तुम्ही हे सगळं बोलून तिची बदनामी करताय जगासमोर. ही नॉर्मल कुठली बाई नाहीयेस ना तू. तिच्या सासूला मी बोलते, तू नॉर्मल कुठली बाई नाहीयेस, तू एक जज होती साधी. तू काय आदर्श ठेवतेस सगळ्या समाजासमोर? रिसेंटली तिच्या लग्नाच्या खूप रील्स वगैरे किंवा तिच्या फंक्शनच्या काही लग्नाच्या रील्स वगैरे व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर. त्यामध्ये तिचा नवरा समर्थ आणि ती दोघं पण खूप खुश दिसत आहेत वगैरे. मग असं वाटतं की हे फक्त चांगुलपणाचा बुरखा घालणारे लोक ओळखायचे तरी कसे? लग्नाच्या त्या वेळेला त्या त्या टायमिंग मध्ये ते एकदम चांगलं वागणार, आपली मन जिंकणार वगैरे. नंतर 5-6 महिन्याने किंवा एखाद्या वर्षाने त्यांचे खरे रंग समोर येणार. आणि खरं तर या सगळ्यात तिच्या घरच्यांची पण चूक आहे, तिची पण चूक आहे. इव्हन जास्त तिच्या घरच्यांची तिची चूक. कारण जे काही स्क्रीनशॉट वगैरे याच्या रिलेटेड व्हायरल होत आहेत, तिच्या आईसोबतचे, तिच्या घरच्यांसोबतचे चॅटचे, तिच्या फ्रेंड सोबतच्या चॅटचे, त्यामध्ये ती क्लिअरली सांगतेय की मला इथून घेऊन जा, मला आता हे सगळं सहन नाही होते, मला नाही वाटत समर्थला मी आता पहिल्यासारखी हवीये किंवा आवडतीये. मग या सगळ्यावर तिच्या आईची ती बोलल्यावर तिच्या आईची काय रिॲक्शन किंवा काय रिप्लाय असणार आहे? तर जसं बाकीच्या सगळ्यांच्या आयांचं असतं तेच, की बाबा नाही आम्ही पण ऍडजस्ट केलं, तुला पण करावं लागेल, लग्न असंच असतं, आपली मुलीची बाजू आहे, हे जे सगळं आपल्याला आजूबाजूला जे ऐकायला भेटतं किंवा आपल्याला ऐकायला भेटतं, तसं तिची आई म्हणली की इग्नोर कर, काही दिवस होईल सगळं नीट. ठीक आहे, तो आता रागात आहे, तर नंतर त्याचा राग शांत होईल तेव्हा तो नीट वागेल. आणि या सगळ्याच्या काही दिवस आधी, म्हणजे हा जो वाईट वाईट इन्सिडेंट झाला याच्या काही दिवस आधी तिने तिचं बाळ अबॉर्ट केलं. तर मग ती तिच्या आईला सांगतेय की समर्थ असं म्हटला की, म्हणजे तिचा नवरा असा म्हटला की ते बाळ कोणाचं होतं, जे बाळ होतं ते कोणाचं होतं, तरी पण मी इग्नोर करू का, तरी पण मी सहन करू का, एवढं सगळं इतकं घाण माझ्यासोबत जे बोललं होतं तरी पण मी सहन करू का? या सगळ्यावर तिची आई तिला म्हटली की तू एकदा तुझ्या सासूशी पण बोलून बघ, त्यांना सांग की इतकं माझ्यासोबत वाईट बोललं जातंय, तर हे किती दिवस चालू राहणार? तर ती त्यावर तिच्या आईला म्हणतीये त्या चार्ट नुसार की मी जेव्हा सासूला सांगायला जाते तेव्हा त्या फक्त मला समजावून सांगतात, किंवा मग उलट आता तर माझ्यावरच उलटे आरोप करायला लागलेत की हिचा मूड यामुळे खराब असतो कारण ही ड्रग्स वगैरे घेते. यांना त्यांच्या मुलाच्या चुका दिसतच नाही, त्यांचा मुला चुकांवर चुका करत चाललाय, पण त्यांना त्या चुका दिसतच नाही. त्यांचा मुलगा त्यांना परफेक्ट आणि एकदम बरोबर वाटतोय. हे एका फ्रेंड सोबत बोलताना पण तिने सांगतेय, ती बोलती की आय एम ट्रॅप्ड ब्रो, नको असं फसूस. त्या सगळ्या तिची आई हे सुद्धा म्हणली की तुझे पप्पा त्यांची माफी मागतील, जर त्यांना काही राग असेल असा तर, म्हणजे जावयांची माफी मागतील. तिची मम्मी तिला म्हणत होती
काही त्याचं चांगलंच वागणार असतील त्यातून तर खरंच माफी पण मागतील. पण का? तुमची चूक नसताना तुम्ही का माफी मागाल? आणि तुमची मुलगी आहे ती, तुमची स्वतःची मुलगी आहे. तर तुम्ही असे ठामपणे तिच्यासोबत उभे का नाही राहू शकत, की आम्ही आहोत, तुझे आई-वडील, भाऊ-बहीण आम्ही आहोत. तर तुला जर खूपच त्रास होतोय, तुला सहनच ते होत नाही, तर तू का त्या लग्नात राहतेस? तू सरळ सोडून आमच्याकडे निघून ये, आम्ही तुला सांभाळू. पण नाही, आपल्या समाजात अजून पण डिव्होर्स किंवा लग्नानंतर जे काही होईल ती मुलगी वेगळी राहतीये, हे नॉर्मल झालेलंच नाहीये. तिचं लग्न लावून दिलं एकदा, की तिने जगायचं, मरायचं, जे काही तिच्या वाटेल येईल ते सहन करायचं, पण ते तिथेच करायचं, सासरीच करायचं. परत येऊन आई-वडिलांच्या घरी येऊन राहायचं नाही. त्याचं कारण काय तर हा फक्त आणि फक्त हा आपला समाज, जो कशासाठीच येत नाही. आपण जर संकटात आहोत कशासाठीच येत नाही. फक्त मजा बघायला हा समाज येतो आणि त्या समाजाच्या तो समाज काय विचार करेल, कसं आपल्याकडे बघेल या दृष्टीने फक्त आपल्या मुलीला तिथे मरू द्यायचं. करून करून त्या मुलीचा तिथे जीव गेला तरी चालेल, पण ती आपल्याकडे येऊन राहता कामा नये. कारण आपली चव जाईल, आपली इज्जत जाईल, ती सगळ्यात महत्वाची आहे. या समाजाच्या समोर आपली काय इज्जत आहे ना, आपलं काय आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. भले समाजाला आपल्याला काही पडलेलं नाहीये, सरळ तिच्या मरणाचीच वाट पाहिली जाते ना. मग ती गेल्यावरती या जगातच नसताना मग आम्हाला न्याय हवा, तिला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि मग या लोकांना शिक्षाच व्हायला हवी, हे सगळं मग मग का सुचतं? सगळं झालं तिच्या घरच्यांचं, पण तिलाही या सगळ्यातून ती एवढी शिकलेली होती, ऍक्टर होती, मॉडेल होती, तर तिने या सगळ्यातून बाहेर पडण्याचा ट्राय करायला हवा होता. ऑब्व्हियसली तिने जीव दिलाय, म्हणजे काहीतरी खूप मोठं टेन्शन दिलं असणार आहे. ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत. कुणी असं सहजासहजी जाऊन जीव नाही देत कुठल्या पण छोट्या-मोठ्या कारणावरून. त्यामुळे ते टेन्शन खूप मोठं असणार आहे साहजिकच. पण तिने करायला हवं होतं, की नाही मी जीव नाही देणार या लोकांसाठी. आणि मुलींनो, लग्नासाठी कसलीच घाई करू नका. एकदम परफेक्ट तुम्हाला समजून घेणारा, चांगला सपोर्टिव्ह मुलगा जोपर्यंत सापडत नाही, जोपर्यंत तुम्हाला तो तुमच्यासाठी परफेक्ट वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही लग्न करू नका. हा जो समाज आहे ना, मगापासून मी ज्या समाजाबद्दल बोलते, तो समाज तेव्हा पण येईल तुम्हाला टोकायला, की वय होत चाललंय, बाकीच्यांची सगळ्यांची लग्न झालेत, तुमच्या आई-वडिलांवर तेव्हा पण तो प्रेशर टाकायला येईन. पण तेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहा. स्वतःसाठी तेव्हा पण लढायला शिका. आई-वडिलांना समजून सांगा आणि चांगला जोडीदार मिळणं ही खूप 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 जास्त गरज आहे. तुमच्या भाऊ-बहिणींची लग्न होऊ देत, तुमच्यापेक्षा ते लहान असू देत, मोठे असू देत, म्हणून उगीच प्रेशर घेऊन कोणाशी पण जाऊन लग्न करायचं आणि नंतर मग समोर हे असं काहीतरी पुढे येऊन उभं राहतं आणि आपल्या समाजात ते डिव्होर्स किंवा वेगळं होऊन राहणं हे अजिबात नॉर्मल नाही. कोणी तुम्हाला जगू पण देणार नाही आणि डायरेक्ट मरायलाच भाग पाडेल आणि मेलं तरी पण आपलीच बदनामी होते असंही करून, की नाही हीच अफाट होती, हीच अशी होती, हिला सहनच नाही करता आलं, हिला हेच नाही करता आलं. कोणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. आधीच स्वतःसाठी उभ्या राहा, स्वतःसाठी आधीपासूनच लढा. अरेंज असो, लव्ह मॅरेज असो, काहीही असो, सगळीकडे आपण आता ऐकायला भेटतं. नवीन-नवीन रोज काही ना काही ऐकायला भेटतं. या मुलीने आत्महत्या केली, त्या मुलीने केली. काय सगळं सेम आहे. लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, सगळीकडे जे फेस करावं लागतं ते सेमच आहे. फक्त पण निवड करायला हवी चांगली, की जो मुलगा समजून घेईल. त्याच्यासोबत आधीच बोलून क्लिअर करायला हव्यात गोष्टी, की माझ्या अपेक्षा काय आहेत, माझे ड्रीम्स कसे आहेत, ते तुला मान्य आहेत का? उद्या जाऊन तो त्याला विरोध तर करणार नाही. उद्या त्यावरून आपल्यात भांडण तर होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर हव्यात, तर सगळं ठीक आहे. नाहीतर त्याला सरळ बाय-बाय करा. लाईफमध्ये कुठली, कधी, कशी वेळ येईल सांगता येत नाही. त्यामुळे शिका, जॉब करा. तुमच्यात कला असेल ती जपा. जर तुम्हाला जास्त शिकण्यात इंटरेस्ट नसेल, तर काय तुमची कला असेल ती जपा. तुमची आवड जपा. ज्यातून तुम्हाला काय 4 पैसे येतील ते कमवा. स्वतःचं त्यातून निदान पोट भरेल, स्वतःची स्वप्न पूर्ण होतील. सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे सगळं आहे. आपल्याला ते इंडिपेंडंट बनवतं. आपल्याला ते जास्त कॉन्फिडन्स मिळवून देतं. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ट्रस्ट मी कोणापाशी पण जाऊन आपल्या छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी हात पसरवण्यापेक्षा, मग त्या माणसाकडे भले कितीही असो, पण ते करण्यापेक्षा आपल्याकडे जे आपले 4 पैसे आहेत त्यातून काहीतरी स्वतःसाठी घेणं, त्यातून स्वतःचं काहीतरी करणं, यात खूप वेगळी मजा आहे. खरंच समजूतदार, चांगला, सपोर्टिव्ह आणि जुने विचार तेच पुढे घेऊन न येणारा, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपली हेल्प करणारा, तेच जुने विचार घेऊन, की नाही घरातली कामं फक्त बायांनीच करायची, पुरुष काय त्यात हात लावत नाहीत. हे सगळे विचार एकदम बाजूला सारून आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्यासोबत उभा राहणारा पार्टनर मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हे नाही मिळालं ना, मग आपल्यावर ही अशी वेगळी वेळ येते. मग तेव्हा हा समाज ना आपल्याला रडू देतो, ना आपल्याला हसण्याचं काही कारण देतो. ही एक महत्वाची गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट, जर कोणी हुंडा मागत असेल तर त्या मुलाला सरळ सरळ नकार द्या. त्या मुलाशी कधीच लग्न करू नका. कारण कधी कळणार लोकांना आपल्या कंट्रीमध्ये हुंडा मागणं किंवा हुंडा घेणं सरळ सरळ गुन्हा आहे.
शिका, 4 पैसे कमवा, तुमची कला जपा, काहीही करा. कारण तुम्ही कितीही ठरवलं ना, की तुम्ही कितीही म्हणलात, की नाही बाई आता नाही का माझा नवरा कमवतोय खूप, मग मी घराकडे लक्ष देईल, घरातल्या सगळ्यांचं पाहील, छान-छान करून त्यांना घालील. पण काही नाही. तुम्हाला कोणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीये. कोणीच म्हणणार नाही, की बघा किती ॲडजस्ट करते, सगळ्यांचं करते. कोणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. उलट मी खूप जवळची खूप चांगली उदाहरणं बघितली तशी, की सरळ-सरळ लोक म्हणतात, "मग काय झालं करते तर? फक्त घरातलंच तर करायचंय तिला. कुठं बाहेर जाऊन कमवून आणायचंय? कुठे जॉब करते ती? काय झालं मग घरातलं केलं म्हणून?" उलट या हाऊसवाईफ किती करतात यार, सगळ्यांचं करतात. सगळं घरात सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सगळं त्यांना करावं लागतं. तरी पण कोणीच त्यांना चांगलं म्हणणार नाही आणि उलट घरातली सगळी लोकं त्यांच्यावर डिपेंड असतात प्रत्येक गोष्टीसाठी. तरी पण कोणीच त्यांना चांगलं म्हणणार नाही. ते नावच ठेवतात त्यांना. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं काहीतरी स्वतःचं करा. काहीतरी तुमच्या स्वतःसाठी काहीतरी वेळ काढा. स्वतःच्या कलेसाठी वेळ काढा. स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढा. फक्त घरात बसून घरच्यांचीच कामं करणं किंवा घरातलीच कामं करणं या गोष्टी करू नका. आणि याचा अर्थ असा बिलकुल नाहीये, की एखादी सून आहे ती जर जॉब करून घरी येते किंवा कमवून घरी येतीये, तर तिला खूप ग्रेट मानलं जातं. असं काही नाहीये. तिलाही घेऊन घरातली तिने कामं करावीत, स्वयंपाक करावा, सगळं जिथल्या तिथं करावं, सगळं नीट करूनच जॉबला जावं, या अपेक्षा तिच्याकडून असतात. मग फरक कुठे पडतो? तर जास्त इफेक्ट करून आपण स्वतःवर घेत नाही. कारण जॉबला जात असतो किंवा 4 लोकं आपल्याला भेटतात, 4 पैसे आपल्या हातात येतात. त्यामुळे आपण विचार करणं जरा बंद करतो. विचार येत असतात, असं नाही की विचार येत नाहीत, पण थोडा फरक कमी पडतो आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं नाही लागत, की दे मला 4 पैसे, दे मला हे करायचंय पैसे दे, ते करायचे पैसे दे. हा खूप मोठा फरक पडतो. सो मग कुठेतरी आपलं मन खरोखर रमेल असं काहीतरी आपल्या लाईफमध्ये हवंच. मग त्यासाठी काहीतरी ड्रीम ठेवा, जेणेकरून या फालतूच्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ जास्त राहणार नाही. आणि जी काही तुम्ही ड्रीम्स पाहिली, ती ड्रीम्स पूर्ण करण्याकडे तुमचा सगळा वेळ द्या. त्यासाठी तुमचा सगळा वेळ खर्च करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. तर हे एक माझं मत मी या व्हिडिओद्वारे मांडलं, की या सगळ्या टॉपिकवर मला काय वाटतं ते. तुम्हाला पण या सगळ्यावर काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही दिवसांपूर्वी मी Instaला स्टोरी टाकली होती, की मला स्टोरी टेलिंगचे व्हिडिओ स्टार्ट करायचे आहेत YouTubeला. तर तुमचे काही पण एक्सपिरियन्स वगैरे असतील लाईफबद्दलचे, लोकांबद्दलचे, लग्नाबद्दलचे, फ्रेंडशिपबद्दलचे, रिलेशनशिपबद्दलचे तर माझ्यासोबत शेअर करा. तर 2-3 स्टोऱ्या माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या पण मी लवकरच शेअर करणार आहे. सो त्यासाठी कमेंट करा, या व्हिडिओवर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक यू. बाय.